अत्यंत खतरनाक माणूस होता आणि औरंगजेब हा चांगला ऍडमिनिस्ट्रेटर होता अशा पद्धतीचं वक्तव्य करून वाद निर्माण करण्याची आवश्यकता अजिबात नाही. औरंगजेबाने या देशामध्ये येऊन अनेक ठिकाणी त्यांनी काही लढाई जिंकली आहे, परंतु त्यावेळेला आपल्या लोकांनी त्यांना सहकार्य केल्याचा इतिहास आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र अत्यंत ताकदीने त्यांचा विरोध केलेला आहे. छत्रपती संभाजीराजेंनी त्यांचा जबरदस्त विरोध केलेला आहे आणि त्यामुळे संभाजीराजेंची क्रूर हत्या करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केलेला आहे. त्यामुळे औरंगजेबाबद्दल कोणाला सहानुभूती असण्याचं कारण अजिबात नाही. औरंगजेबाशी आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाने करू नये. औरंगजेब हा देशाचा विरोधक होता. आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी तो आलेला होता आणि त्या मोगलांना परत पाठवण्याचं काम जे आहे, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं जे काम आहे, त्यांना गाडण्याचं जे काम आहे, ते काम छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांनी केलेलं आहे. पण एवढ्या वर्षानंतर हा जो विषय आहे तो विषय मला वाटतं की काढून उपयोग नाही आहे. त्यामुळे अनेक वर्षाचा 500-600 वर्षाचा तो इतिहास आहे. त्यामुळे औरंगजेबाला आम्ही तर गाडलेलं आहे. हे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्या ठिकाणी असायला हरकत नाही. ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. पण माझी मागणी अशी आहे की छत्रपती संभाजीराजेंचं एक मोठं स्मारक जे आहे, मोठं स्मारक इतर ठिकाणी कुठं संगमेश्वरला करण्याचं जाहीर केलेलं आहे. परंतु संभाजीनगरमध्ये सुद्धा, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक जबरदस्त अशा पद्धतीचं भव्य दिव्य असं ते स्मारक आहे. ते स्मारक राज्य सरकारने करावं आणि हा जो वाद आहे हा वाद मिटवावा. मला असं वाटतं की छावा चित्रपट जो आहे तो पाहिल्यानंतर ही रिॲक्शन आलेली आहे. कारण अनेक लोकांनी छावा चित्रपट पाहिला. दिल्लीमध्ये मला अनेक लोकांनी फोन केले आणि त्यांनी सांगितलं की पिक्चर अत्यंत स्ट्रॉंग पिक्चर आहे, जबरदस्त पिक्चर आहे. आणि काही महिलांनी मला ज्या कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की आम्ही रडलो तो चित्रपट पाहून. कारण संभाजीराजांवर जे हल्ला केलेला आहे, संभाजीराजांनी जी क्रूर अशा पद्धतीची हत्या केलेली आहे, ते पाहून सुन्न अशा पद्धतीची मनस्थिती लोकांची होते. आणि त्यामुळं मला असं वाटतं एवढ्या वर्षानंतर चित्रपट जो आहे तो पाहिल्यानंतर पुन्हा या संबंधामध्ये मोर्चे काढणं बरोबर नाही आहे.